नमस्कार फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मी पूनम तुम्हा सर्वांचं आपले घर आपल्या किचनच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता माझ्या किचन ओट्यावरती किती सारा पसारा झाला आहे। तर माझा ऑलमोस्ट सकाळचा स्वयंपाक पूर्ण झाला आहे आणि आजचा व्हिडिओ यासाठीच आहे की मी सकाळचं सर्व आवरल्यानंतर स्वयंपाक वगैरे माझा छोटासा किचन ओटा कसा स्वच्छ करते त्याविषयीच आजचा व्हिडिओ आहे। तर पाहू शकता तुम्ही माझा ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे। फक्त एका गॅसवर जी की मी भिक्की डाळ टाकलेली आहे शिजण्यासाठी ती शिजत आहे। तर म्हटलं तोपर्यंत एका सर्व मोठ्या भांड्यामध्ये जे काही भांडे आहेत तवा वगैरे पोळपाट लाटणं वगैरे ते घासण्यासाठी घ्यावं। तर बघू शकता मी ते सर्व एकत्र केलं आहे। नाश्त्याची प्लेट वगैरे सर्व जी की मी मुलींना आणि मिस्टरांना नाश्ता दिला होता। तर मुलींच्या नाश्त्याची प्लेट मी आधीच बाहेर नेऊन ठेवलेली आहे। तर ही मिस्टरांच्या नाश्त्याची प्लेट आहे आणि ती पण मी घासण्यासाठी घेतली आहे। तर बघू शकता तर तुम्ही पाहू शकता आता किचन ओटा मी कसा आवरणार आहे ते बघता तुम्ही। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा सकाळी नाश्त्यासाठी जे मी ब्रेड आणले होते ते सर्व व्यवस्थित पुडा ब्रेडचा व्यवस्थित पॅक करून ठेवून दिला आहे। आणि हे मी ठेवत आहे की फळं ठेवले आहेत मी या कपड्याच्या म्हणजे एका टोपलीमध्ये आधी कपडा ठेवला आहे आणि मग फळं ठेवले आहेत। कारण की तसेच फळं ठेवले तर त्यावर चाचण वगैरे होतात, चिलटं वगैरे होतात, त्यामुळे मग मी त्याच्या कपड्यामध्ये ठेवत असते। तर मग तो त्रास होत नाही। तर पाहू शकता तर मी आधी सर्व भांडे वगैरे सर्व गोळा केले आहेत आणि नंतर आत्ता जो की मी स्प्रे केला आहे तो फक्त पाण्याचा स्प्रे आहे। तर त्यामुळे दुसरं मी काही ॲड केलेलं नाही आहे। मी संध्याकाळी जी सर्व स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर साफसफाई करते त्यावेळेस मी आणखीन एक स्प्रे आहे माझ्याकडे, त्यामध्ये मी आपलं भांड्याचं जे विम जेल आहे ते आणि पाणी मिक्स केलेलं आहे ते वापरते। पण दिवसभरामध्ये मी फक्त पाण्याचाच वापर करते किचन ओटा पुसण्यासाठी। तर बघू शकता तुम्ही मी आता पाण्याचा स्प्रे करून घेतला आहे आणि मग किचन ओटा आणि गॅस हे सर्व स्वच्छ पुसून घेत आहे बघू शकता तुम्ही। तर माझा स्वयंपाक पण सगळा पूर्ण झाला आहे सकाळचा। तर मुलींचे डबे वगैरे ते सर्व झालं होतं माझं आणि स्वयंपाक पण करून घेतला मग सर्व। तर बघू शकता तर अशा प्रकारे मी किचन ओटा स्वच्छ करते। तर मी किचन ओट्यावरती जास्त काही म्हणजे भांडे तुम्हाला दिसत आहेत आता सध्या जास्त, पण मी तेवढे भांडे काही ठेवत नसते। जे काही जेवणाचा स्वयंपाक तयार झालेला असतो तो मी एक साईडला दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून ठेवते, आपले जे भाजी वगैरे काढण्याचे जे भांडे असतात त्यामध्ये, आणि मग ते मोकळे करून पातेलं वगैरे सर्व घासून ठेवते। तर बघू शकता जी की माझी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, आपली दूध वगैरे तापवण्यासाठी चहा वगैरे करण्यासाठी वापरते मी ही मशीन। तर ती पण मी स्वच्छ करून घेतली थोडासा पाण्याचा स्प्रे मारून, आणि मिक्सर पण स्वच्छ करून घेतला। या वस्तू रोजच्या रोज पुसल्यानंतर जास्त खराब होत नाहीत, चिकट वगैरे होत नाहीत आणि मग आपलं सर्व किचन स्वच्छ राहतं। आणि पाहू शकता तुम्ही अशा रीतीने माझं किचन ओटा सर्व साफ झाला आहे। तर बघू शकता या बरण्या आहेत मी मिशोवरून घेतल्या होत्या त्यामुळे सर्व सारख्या आहेत पाहू शकता तुम्ही। आणि हे सर्व पाण्याचं भांडं वगैरे ते सर्व स्वच्छ करून घेतलं आहे। आणि हे जे तुम्ही जे पाहत आहे स्टिकर भिंतीला ते मी डीमार्टमधून घेतले होते आणि ते घरीच मी चिटकवले आहेत। तर बघू शकता तर माझी डाळ पण शिजली आहे पाहू शकता तुम्ही। तर बाकी सर्व स्वयंपाक झाला होता, फक्त डाळ राहिली होती तर ती पण झाली आहे आता। तर अशा रीतीने मी किचन ओटा साफ करते आणि जे काही आपल्या तेलाची किटली वगैरे असते ते किचन ओट्याच्या खाली अशा प्रकारे ठेवलेलं असतं माझं। कारण किचन ओटा छोटा आहे त्यामुळे सर्व किचन ओट्यावरती ठेवता येत नाही। तर किचन ओट्याच्या खाली हा एक कप्पा आहे, तिथे मी सर्व ठेवत असते, चहा साखरेचा डबा, मसाल्याचा डबा आणि तेलाची किटली। तर हे सर्व अशा रीतीने मी इथं ठेवत असते। तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आत्तासाठी बाय बाय।